हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या क्लासमध्ये. आपण या लेक्चरमध्ये जे इतिहास या विषयातले हॉट टॉपिक्स आहेत ते कव्हर करणार आहे. कारण आता कंबाईनची पूर्वपरीक्षा जवळ आलेली आहे. राज्यसेवेची सुद्धा पूर्वपरीक्षा जवळ आलेली आहे. आता उलट काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला असे टॉपिक जे आहेत ते शोधणं गरजेचं आहे की ज्यावर जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत ते विचारले गेलेले आहे. आणि इथून पुढे सुद्धा याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आतापर्यंतचे जे प्रश्न विचारले गेले त्याचं अनालिसिस करून आपण हे जे लेक्चर आहे ते घेतो आहे. हे लेक्चर त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे की जे 2026 मध्ये होणाऱ्या राज्यसेवेच्या आणि कंबाईनच्या परीक्षेची तयारी करतायत. ठीक आहे. चला, हॉट टॉपिक्स बघूया कुठले कुठले आहे. पहिला पहिला जो हॉट टॉपिक आहे तो आहे राजकीय आणि सामाजिक संस्था. महाराष्ट्रातल्या राजकीय आणि सामाजिक संस्था ज्या आहे, जर तुम्ही पीवायक्यूचं अनालिसिस केलं असेल तर या टॉपिकवर सर्वाधिक प्रश्न जे आहे तर ते सर्वाधिक प्रश्न विचारले गेलेले आहे. ठीक आहे. दुसरं आहे इंडियन नॅशनल काँग्रेसची अधिवेशन, अध्यक्ष आणि ठराव. तिसरं आर्थिक इतिहास. चौथं महत्वाच्या व्यक्ती. ओके. चला, पहिला महत्वाच्या राजकीय आणि सामाजिक संस्था हा जो टॉपिक आहे तो तुम्ही केलाच पाहिजे. याच्यावर दरवर्षी प्रश्न आहे. असं एकही वर्ष नाहीये की याच्यावर प्रश्न विचारला गेलेला नाही. तो कोणत्या कोणत्या आहे? तर पुणे सार्वजनिक सभा, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, सत्यशोधक समाज. ओके. तर हे जे सगळे मुद्दे आहे हे करून ठेवले पाहिजे. याच्या व्यतिरिक्त कोणते कोणते आहे? बॉम्बे असोसिएशन आहे, ईस्ट इंडिया असोसिएशन आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आहे, त्यानंतर तिकडे इंडियन असोसिएशन आहे, लँड होल्डर सोसायटी आहे, इंडियन नॅशनल काँग्रेस आहे. तर ह्या सगळ्या राजकीय संघटना आणि सामाजिक संघटना, सत्यशोधक समाज, आर्य समाज, मानव धर्म सभा, परमहंस समाज, प्रार्थना समाज, कन्फर्म प्रश्न तुम्हाला या मुद्द्यांवर विचारला जाईल. ठीक आहे. त्यानंतर हे मुद्दे तुम्हाला समजले. तर हा जो टॉपिक आहे हा टॉपिक तुम्ही करून ठेवा. जितके जास्त प्रश्न तुम्हाला याच्यावर सोडवता येतील एमसीक्यू तितके जास्त प्रश्न सोडवा. नाहीतर रात्री 10 वाजता आपलं लेक्चर असतं. त्याच्यामध्ये आपण एमसीक्यू टाईप प्रश्न घेतो आणि त्याचं विश्लेषण करतो. आणि हे लेक्चर नक्की अटेंड करा. या टॉपिकवरचे नाही, सगळ्या महत्त्वाच्या टॉपिकवरचे प्रश्न आपण कव्हर करू या लेक्चरमध्ये. ठीक आहे. येस. हे बघा, इथे संस्थांची नावं सरळ दिलेली आहे. मद्रास महाजन सभा, पुणे असोसिएशन, परमहंस सभा, सगळं दिलेलं आहे. दुसरं, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशन, इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन, हॉट टॉपिक प्रश्न येणार. ठीक आहे. बघा, पहिलं अधिवेशन 85, सुरतचं अधिवेशन. ठीक आहे. त्यानंतर लखनौचं अधिवेशन. याच्यामध्ये झालेले महत्वाचे अधिवेशन जसं 85 ते 89 पर्यंतची काँग्रेसची अधिवेशन. त्यानंतर 1900 ला झालेलं अधिवेशन, 1905चं अधिवेशन, 1907चं अधिवेशन, त्यानंतर 1916चं अधिवेशन, 1916 नंतर 1917चं अधिवेशन, 1920चं अधिवेशन, 1924चं अधिवेशन, 1925, 1929, 1931 कराची अधिवेशन, लाहोर अधिवेशन, 1938चं हरिपुरा अधिवेशन, 1939चं त्रिपुरी अधिवेशन. हे अधिवेशन खूप महत्वाचे आहे. मग तुम्ही याच्यामध्ये अभ्यास कसा केला पाहिजे? तर अधिवेशन कुठे भरलं, कोण अध्यक्ष होतं, अधिवेशनामध्ये महत्वाचे ठराव कोणते पास झाले, वैशिष्ट्य काय होतं, हे तुम्ही करून ठेवलं पाहिजे. याच्यावर कन्फर्म प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. त्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन भाग 2, 24 ते 36. महात्मा गांधी कुठल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? ठीक आहे. 36चं फैजपूरचं अधिवेशन हे ग्रामीण भागामध्ये भरलेलं पहिलं अधिवेशन होतं. याचे अध्यक्ष कोण होते? असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतात. कळलं? व्हेरी गुड. तिसरा टॉपिक, आर्थिक इतिहास. अधिवेशन एका दिवशी एक करू नका. 5-5 अधिवेशन करा. तुमचे अधिवेशन कंप्लीट होऊन जातील. ठीक आहे. 1 तासाची गोष्ट आहे. आर्थिक इतिहास एकदम हॉट टॉपिक आहे. 100% प्रश्न येणार तुम्हाला याच्यावरती. 100% आपण करत नाही. बघा, दादाभाई नौरोजी करून ठेवलेच पाहिजे. ठीक आहे. दादाभाई नौरोजी यांच्या सोबतच न्यायमूर्ती रानडे केले पाहिजे. त्यानंतर दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे, त्यानंतर आर.सी. दत्त, गोपाळ कृष्ण गोखले, हे जे आर्थिक विचारवंत आहे हे तुम्ही केले पाहिजे. यांनी कुठले सिद्धांत मांडले, यांनी आर्थिक चिकित्सा कशी केली, हे तुम्ही केलं पाहिजे. आर.सी. दत्तचं पुस्तक कोणतं, दादाभाई नौरोजीचं पुस्तक कोणतं, न्यायमूर्ती रानडे इंडियन इकॉनॉमी बद्दल काय म्हणतात, हे तुम्ही केलं पाहिजे. भारत देशामध्ये ब्रिटिशांनी कशी अर्थव्यवस्था निर्माण केली, वसाहतवादी अर्थव्यवस्था कशी होती, भारताचं शोषण कसं केलं गेलं, शोषणाचे घटक कोणते होते, हे तुम्ही केलं पाहिजे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. ठीक आहे. पहिले करा. हे जे तुम्हाला हॉट टॉपिक सांगतोय उरलेल्या वेळेमध्ये जर तुमचे झाले नसेल तर हे पहिले करा. चौथा, जमीन महसूल पद्धती.
ब्रिटिशांनी आपल्या भारत देशाच्या कोणत्या कोणत्या भागामध्ये कोणत्या कोणत्या जमीन महसुलाच्या पद्धती लागू केल्या, जसं जमीनधारी म्हणजे कायमधारा पद्धत बंगाल, बिहार, रयतवारी मद्रास आणि महाराष्ट्र, आणि महालवारी उत्तर प्रांतामध्ये लागू केली. मग हे कोणी लागू केली, याच्यामध्ये शेतकऱ्यांचं शोषण कसं झालं, ठीक आहे, हे याच्यावर तुम्हाला आयोग प्रश्न विचारू शकते. क्लिअर आहे. हा आर्थिक इतिहासाचाच भाग आहे. चौथा, इतिहासातील महत्वाचे व्यक्ती. इतिहास हा व्यक्तीमुळे घडतो. जर व्यक्ती माणसं नसती तर इतिहास घडला असता का? नसता घडला. दगडधोंड्याचा इतिहास नसतो, तर भूगोल असतो. ठीक आहे. मग कोण कोण आहे? तर लोकमान्य टिळक, लाला लजपत राय, बिपिनचंद्र पाल, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, सावरकर बंधू, हे जहाल नेते, क्रांतिकारी नेते, हे तुम्ही करून ठेवले पाहिजे. यासोबतच काही महत्वाचे मवाळ नेते आहे. बद्रुद्दीन तय्यबजी आहे, फिरोजशाह मेहता आहे, गोपाळकृष्ण गोखले आहे, दादाभाई नौरोजी आहे. ठीक आहे. यांच्यावर तुम्हाला आयोग प्रश्न विचारेल. सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. हे महत्वाचे जे कॅरेक्टर्स आहेत ते तुम्ही करून ठेवले पाहिजे. त्याच्यावर 100% प्रश्न येणार तुम्हाला. ओके. पुढे लाला लजपत राय आहे. त्यानंतर समाज सुधारक, हा तर एकदम जबरदस्त हॉट टॉपिक आहे, काही प्रश्नच नाहीये. भरपूर प्रश्न सोडवा. फक्त वाचन करू नका. फक्त वाचन करून तुम्ही फक्त अभ्यासक्रम कंप्लीट कराल, पण तुमची कमांड येईल का? कमांड नाही येणार. तुम्हाला जर त्याच्यावर कमांड मिळवायची असेल तर एमसीक्यू आणि पीवायक्यू तुम्ही सोडवले पाहिजे. त्याचं अनालिसिस केलं पाहिजे. प्रत्येक ऑप्शनचं अनालिसिस तुम्ही केलं पाहिजे. रात्री 10ला आपलं लेक्चर असतं, त्याच्यामध्ये तुम्ही येऊ शकता ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. रोज असतं, सोमवार ते शुक्रवार. मग समाज सुधारक जे महत्वाचे आहे, कोण आहे? महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, पंडित रमाबाई, ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले. याच्यावर तुम्हाला प्रश्न येणार. महत्वाचा आहे टॉपिक. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त पुन्हा कुठले टॉपिक आहेत पहा, लक्ष द्या. वृत्तपत्र, व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. कोणते कोणते वृत्तपत्र केले पाहिजे? महाराष्ट्रातले वृत्तपत्र, महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे भारत देशातील वृत्तपत्र, आणि भारत देशाच्या बाहेरील वृत्तपत्र. ठीक आहे. तर हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे आणि हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर हे तुम्ही दोन टॉपिक पहिले केले पाहिजे. भारत देशातले न्यूजपेपर एखाद्या वेळेस येतो, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. आलं लक्षात? तुम्ही केलंच पाहिजे. दरवर्षी प्रश्न असतो त्याच्यावर. समजलं? मग हे जे महाराष्ट्रातले वृत्तपत्र आहे यालाही तुम्ही डिवाइड करा. ब्राह्मणेतर न्यूजपेपर असं डिवाइड करा. ठीक आहे. त्यानंतर ख्रिश्चन न्यूजपेपर आणि हिंदू धर्माला समर्थन करणारे न्यूजपेपर, असं तुम्ही याला डिवाइड केलं पाहिजे. झालं? त्यानंतर पुढचा, आता महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्रातले सुधारक, उठाव आणि चळवळी हे तुम्ही केलं पाहिजे. 1857चा उठाव आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. महाराष्ट्रातील समाज सुधारक तुम्ही केले पाहिजे. महाराष्ट्रातील समाज सुधारक केले पाहिजे. 1857चा उठाव तुम्ही केला पाहिजे. इम्पॉर्टंट टॉपिक आहे. कामगार आणि शेतकरी चळवळी, व्हेरी इम्पॉर्टंट. कामगार चळवळी करा म्हणजे कराच. कन्फर्म प्रश्न येणार त्याच्यावर तुम्हाला. नाही तर शेतकऱ्यांच्या चळवळीवर येणार. दोन पैकी एकावर तुम्हाला 100% प्रश्न येणार. करून ठेवा. बरेचसे विद्यार्थी याच्याकडे दुर्लक्ष करतात. महत्वाचे कायदे आणि गव्हर्नर जनरल तुम्ही केले पाहिजे. स्पेशली 1909चा कायदा, 1919चा कायदा, 1935चा कायदा, हे तुम्ही केलेच पाहिजे. इम्पॉर्टंट आहे. याच्यावर तुम्हाला प्रश्न येणार. महत्वाचे गव्हर्नर जनरल डलहौसी, वेलस्ली, कर्झन, रिपन, लीटन, हेस्टिंग, हे तुम्ही केले पाहिजे. इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. याच्यावर तुम्हाला प्रश्न कन्फर्म येणार. गव्हर्नर जनरल महत्वाचे आहे, त्यांच्यामुळेच तर झालं सगळं. बरोबर आहे की नाही? क्रांतिकारी चळवळी कुठल्या कुठल्या? महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळी, भारत देशातल्या क्रांतिकारी चळवळी, आणि भारताच्या बाहेरील गदर आहे. ठीक आहे. हे तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये येतील 100%. कामगार आणि शेतकरी चळवळ तर सांगितलंच, हे तुम्ही करून ठेवा. याला 1-1.5 तास लागेल, याला 1 तास लागेल, गव्हर्नर जनरलला 1-1.5 तास लागेल, क्रांतिकारी चळवळीला 1-1.5 तास लागेल. म्हणजे एका दिवसाचा हा शो आहे. एका दिवसात तुम्ही एवढे टॉपिक करू शकता. कळलं? हे हमखास प्रश्न येणारे टॉपिक आहेत. ठीक आहे. सोशल रिफॉर्मर महात्मा ज्योतिराव फुले. आता महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर प्रश्न नाही येतात, त्यांच्या सहकार्यांवर प्रश्न विचारला जाते आपल्याला. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऑर्गनायझेशनवर आणि वृत्तपत्रांवर प्रश्न विचारला जातात.
राजर्षी शाहू महाराजांनी केलेले कायदे सुधारणा, गोपाळ गणेश आगरकरांचे लेख, ठीक आहे, विठ्ठल रामजी शिंदेचे महत्वाचे ऑर्गनायझेशन, त्यांची न्यूजपेपर, त्यांचे विचार, कर्वेंचे ऑर्गनायझेशन आणि भाऊराव पाटलांची रयत शिक्षण संस्था, याच्यावर तुम्हाला प्रश्न येतो. 1857च्या उठावावर तुम्हाला प्रश्न येतो. ठीक आहे. मग 1857च्या उठावामध्ये भारताच्या लेवलवर आणि महाराष्ट्राच्याही लेवलवर प्रश्न येईल तुम्हाला. जसं कोल्हापूरवर प्रश्न आला होता, साताऱ्यावर प्रश्न आला होता, पेठवर प्रश्न आला होता, खानदेशांमध्ये भिल्लांच्या उठावावर प्रश्न आला होता आपल्याला. हे तुम्ही करून ठेवणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. कामगार आणि शेतकरी चळवळ, तर कामगार संघटना करून ठेवायचा. ठीक आहे. कोणत्या कोणत्या स्थापन झाल्या महाराष्ट्रामध्ये. आणि दख्खनचे दंगे हा आता हॉट टॉपिक आहे. एमपीएससीने याच्यावर दरवर्षी प्रश्न विचारलेले आहे. हा तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे. अभिनव भारत, वासुदेव बळवंत फडके, ठीक आहे, महत्वाचे कायदे. 1858 तर कमी नाही येणार नाही, पण 1909, 1919, 1935 तुम्ही करून ठेवला पाहिजे. तुम्हाला 100% प्रश्न येण्याची शक्यता आहे. गव्हर्नर जनरल मध्ये बघा, डलहौसी, रिपन आणि कर्झन, याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, व्हेरी गुड. बघा, अभ्यास करत असताना कसा करा, राष्ट्रीय गोष्टींचा अभ्यास करत असाल तर महाराष्ट्राचा संदर्भ जो आहे त्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे, तुलनात्मक अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे. केवळ तारखा पाठ करू नका, तर कायदे, उठाव आणि समाज सुधारणा यातील एकमेकांसोबतचं जे को रिलेशन आहे, इंटरलिंकेजेस आहे, त्याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. ठीक आहे. हे जर केलं तर हे 100% प्रश्न जे आहेत तुम्हाला याच्यावर विचारलं जाईल. एकदा रिवाईज करूया, कुठे कुठे प्रश्न येऊ शकतो बघा. महत्वाच्या गव्हर्नर जनरलवर प्रश्न येऊ शकतात, महत्वाच्या कायद्यांवर प्रश्न येऊ शकतात, हॉट टॉपिक आहे. ठीक आहे. महत्वाच्या क्रांतिकारी संघटना ज्या आहे महाराष्ट्रातल्या त्याच्यावर प्रश्न येतील. कामगार आणि शेतकरी चळवळी जी आहे त्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातील. 1857चा जो उठाव आहे त्यावर तुम्हाला प्रश्न येईल. समाज सुधारकांवर तुम्हाला प्रश्न येतील. ठीक आहे. त्यानंतर वृत्तपत्र जे आहे महत्वाचे आहे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. इतिहासातील महत्वाच्या व्यक्ती, लाला लजपत राय, बिपिन पाल, लोकमान्य टिळक, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्यावर तुम्हाला प्रश्न येतील. आर्थिक इतिहासावर तुम्हाला प्रश्न येईल 100%. काँग्रेसच्या अधिवेशनावर प्रश्न येतील. आणि महत्वाचे ऑर्गनायझेशन जे आहे त्या महत्वाच्या ऑर्गनायझेशन तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. समजलं? हे जे 6-7 टॉपिक जर तुम्ही केले तर मला असं वाटतं की मला 10 पैकी 6 ते 7 प्रश्न जे आहेत ते सहज येतील. यातूनच येतात. ठीक आहे. कमी वेळामध्ये आपल्याला जास्त अभ्यास करायचा आहे, प्रभावी अभ्यास करायचा आहे, तर या माध्यमातून तुम्ही हा प्रभावी अभ्यास करू शकता. ठीक आहे. बाकी तुम्हाला अभ्यास करण्यामध्ये कोणतंही गायडन्स लागलं तर आम्ही तुमच्यासाठी कंबाईनसाठी स्पेशल बॅच सुरू केलेली आहे. ठीक आहे. या बॅचला तुम्ही एनरोल करू शकता. घर बसल्या तुम्ही अभ्यास करू शकता. कुठेही जायची गरज नाही. कुठेच जायची गरज नाही. आलं लक्षात? पूर्ण डिटेल प्रिलिम आणि मेन्सची बॅच आहे. तुम्ही याला एनरोल करा. राज्यसेवेची तयारी करताय तर राज्यसेवेसाठी 2027 साठी आम्ही स्पेशल बॅच सुरू केलेली आहे, स्वराज नावाची. या बॅचमध्ये तुम्हाला सर्व विषय आम्ही शिकवणार आहे. पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांची तयारी करून घेणार. तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स प्रिलिम आणि मेन्सची तयारी मिळणार, मेंटॉरशिप मिळणार, आन्सर रायटिंगचं एकदम प्रॉपर तुम्हाला आम्ही कोचिंग देऊ. 18 पुस्तकं जे आहे ते तुम्हाला घरपोच मिळणार आहे फ्रीमध्ये. ते पण तुम्ही लाईव्ह क्लास करू शकता. परंतु तुम्ही गृहिणी असाल, जॉब करणारे असाल किंवा कॉलेजला जाणारे विद्यार्थी आहे, तर आपल्या क्लासच्या वेळेवर तुम्ही क्लास नाही करू शकत, तर तुम्ही त्याच्या रेकॉर्डिंग ॲज इट इज पाहू शकता तुमच्या वेळेवर. आज सकाळी क्लास झाला, नाही करू शकला, घरी आल्यावर तुम्ही करू शकता. ठीक आहे, व्हेरी गुड. जर तुम्हाला 2027 टार्गेट असेल तर आत्तापासून अभ्यास करावा लागेल. आपला हा मोबाईल नंबर आहे, पर्सनल नंबर आहे. या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे, जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर. ओके. पण योग्य मार्गदर्शनाखाली अभ्यास करा. कोणते टॉपिक महत्वाचे आहे, कोणते नाही आहे, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास कसा करता येईल, चुका कशा कमी करता येईल, हे तुम्हाला यातून शिकायला मिळेल. ठीक आहे. बाकी तुमच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा. चांगली तयारी करा. ऑल द बेस्ट. बाय बाय. टेक केअर.